नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट हॉर्टिकल्चर प्लांट डिसीजेस. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चर किंवा फील्ड क्रॉप डिसीजेस. याच्यावरती राज्यसेवा असेल, कंबाईन असेल यावरती प्रश्न विचारतात. पण मागची जी एक्झाम झाली आपली 31 मेला, तर त्या एक्झाममध्ये आपल्याला यावरती क्वेश्चन नव्हता. पण मे बी कंबाईन ला यावर्षी येऊ शकतो किंवा ग्रुप सी ला यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपण स्टडी करणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण याचं लेक्चर अरेंज केलेलं आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिला जो आपल्याला क्रॉप पाहिजे आहे तो म्हणजे सिट्रस. कारण मागच्या वर्षीची जी 2024 एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये सिट्रसवरती आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला होता. तो डिसीज होता सिट्रस कॅन्कर. तर त्या दृष्टिकोनातून आपण पहिला क्रॉप घेतोय तो म्हणजे सिट्रस. तर सिट्रसमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी बेसिकली 3-4 डिसीजेस आहेत ते खूप इम्पॉर्टन्स आहेत. पहिला आहे गमोसिस. गमोसिस जो आहे तो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स पाल्मिओरा किंवा फायटोप्थोरा सिट्रोथोरा किंवा फायटोप्थोरा पॅरासिटिका या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी कॉज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर सिट्रस कॅन्कर हा बॅक्टेरियल डिसीज आहे जो झॅन्थोमोनास अनॅक्झेनोपोलिस पॅथोआसिटे या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी होतो. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा डिसीज आहे तो म्हणजे सिट्रस ग्रीनिंग. जो सिट्रस ग्रीनिंग जो डिसीज आहे तो आपल्याला फास्टिडियस वास्क्युलर बॅक्टेरिया यामुळे हा डिसीज या ठिकाणी काऊज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा जो चौथा डिसीज आहे तो म्हणजे आपला ट्रिस्टिजा व्हायरस. आणि हा जो व्हायरस आहे ट्रिस्टिजा व्हायरस या व्हायरसमुळे हा डिसीज काऊज होतो. याच्यामुळे स्टेम पेटिंग होते किंवा फ्रूट डिक्लाइन जे क्रॉप आहे ते क्रॉप मरून जाण्याचं कारण ह्या व्हायरसमुळे होते. त्यानंतर आहे रेड रस्ट. हा अल्गल डिसीज आहे ज्यामध्ये सेफेलोरस विरिसेन्स या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज पाहायला मिळतो. पहिला गमोसिस जो आहे तो आपल्याला फंगसमुळे पाहायला मिळतो. हा बॅक्टेरिया, त्यानंतर हा पण बॅक्टेरिया, त्यानंतर हा व्हायरस आणि हा अल्गी. तर त्यामुळे लास्ट इयरला असा क्वेश्चन विचारलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग पॅथोजन वॉज काउज द सिट्रस कॅन्कर डिसीज इन सिट्रस. तर त्याचं उत्तर होतं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया जो आहे तो या ठिकाणी हा डिसीज काउज करतो. त्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी फोटोग्राफ्स आहेत तर फोटोग्राफच्या मदतीने तुम्हाला हे लक्षात ठेवण्याकरता खूप इम्पॉर्टन्स होऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाचा डिसीज आहे तो म्हणजे क्रॉप आहे तो म्हणजे ग्रे पॉईंट. कारण ग्रे पॉईंट प्रत्येक एक्झाम ॲग्रिकल्चर एक्झाम मधला सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे. मग ते ICAR असेल, MCR असेल किंवा आणखीन काही. या ठिकाणी आपण अन्सिनोला नेक्टर या काजल ऑर्गॅनिझममुळे आपल्याला पावडरी मिल्ड्यू हा डिसीज पाहायला मिळतो. आपल्याला या पावडरी मिल्ड्यूच्या अनेक वेगवेगळ्या ज्या जिनस आहेत त्या जिनस आपल्याला पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहायच्या आहेत की तुम्हाला पावडरी मिल्ड्यू जर असा क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग जिनस वॉज काउज द पावडरी मिल्ड्यू डिसीजेस, तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा डिसीज तो म्हणजे डाउनी मिल्ड्यू प्लाझ्मोपॅरा विटिकोला या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी काउज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा चौथा जो डिसीज आहे तो आहे बर्ड स्पॉट किंवा त्याला अँथ्रॅक नोज असं पण म्हणतात. आणि हा जो डिसीज आहे ग्लिओस्पोरियम अँफेलोफॅगम नावाच्या ज्या काजल ऑर्गॅनिझम आहे त्यामुळे पाहायला मिळतो किंवा इल्सिनो अँफेलिना अँफेलिना या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आपण या ठिकाणी 3 जे क्वेश्चन्स आहेत ते घेतलेले आहेत. जे क्वेश्चन विचारतील का नाही सांगता येत नाही, पण मे बी जर आलं तर आपल्याला त्याचं उत्तर आलेलं पाहिजे. स्कॅब डिसीज ज्याच्यामुळे मार्केटची प्राइस आहे सिट्रसची ती कमी होते. त्यानंतरचा जो डिसीज आहे स्पेशल मेथड फॉर द मॅनेजमेंट ऑफ ट्रिस्टिजा, ज्यामध्ये आपल्याला ग्राफ्टिंग आपण या ठिकाणी जर चांगलं ग्राफ्टिंग वापरली तर त्या ठिकाणी आपण हा डिसीज काउज व्हायचा जो आहे तो कमी करू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा आपल्याला दुसरं जे क्रॉप पाहायचं आहे, तिसरं क्रॉप आहे समजा, ते आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मँगो. या ठिकाणी जे क्रॉप पाहायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मँगो. तर मँगो जे आहे मँगोमध्ये पण वेगवेगळे डिसीजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउज झालेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये पहिला जर डिसीज म्हणलं तर पावडरी मिल्ड्यू आहे जो ऑइडियम या जिनसमुळे
कॉज होतो. ओइडियम मॅंगीफेरा हे पॅथोजनमुळे हा डिसीज या ठिकाणी कॉज होतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा डिसीज आहे तो म्हणजे अँथ्रॅकनोज, कोलिकोट्रायकम ग्लोएस्पोरिडिओस जे नावाचं जे कॉजल ऑर्गॅनिझम आहे त्यामुळे कॉज होतो. अँथ्रॅकनोज तिथं वेगळी जीनस होती, त्या या ठिकाणी कोलिकोट्रायकम आहे, तर हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रे ब्राईट फास्टेला सिओप्सिस मॅंगीफेरा या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला बेसिकली पाहायला मिळतो. त्यानंतर रेड रस्ट सेफॅलोरस व्हेरिसेन्स यामुळे हा रेड रस्ट या ठिकाणी आपल्याला कॉज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर ब्लॅक टिप जो फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे तो डिसीज आपल्याला या ठिकाणी ज्याचं जर सिम्पटम म्हणलं ब्लॅकनिंग द टिप ऑफ द ब्लूम एंड ऑफ द यंग फ्रूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस सोलोन विथ द शॉर्ट इंटरनोड याला आपण जो आहे मँगो माल फॉर्मेशन म्हणतात. हा डिसीज पण बेसिकली प्रत्येक क्रॉपमध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये हा डिसीज खूप कॉमन आहे. मँगो मधला हा सगळ्यात कॉमन डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जर आपण इथं 2 क्वेश्चन घेतलेले आहेत जे बाकीच्यांपेक्षा वेगळे आहेत, जर याचं आलं तर उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस अँड सोलन विथ द शॉर्ट इंटरनोड्स इन इज द सिम्पटम ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग. त्याचं उत्तर आहे मँगीफेरा मँगो माल फॉर्मेशन इज नॉट मँगीफेरा. मँगो माल फॉर्मेशन यामुळे हे डिसीज आपल्याला या ठिकाणी कॉज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतरचं जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर ते आहे ते म्हणजे द लेटेंट इन्फेक्शन ऑफ unripe fruit carried from the field to develop the further storage. तर याच्यामुळे हा जो डिसीज आहे तो आपल्याला अँथ्रॅकनोज यामुळे हा डिसीज या ठिकाणी कॉज झालेला पाहायला मिळतो. ठीक आहे, याचं उत्तर आहे ते म्हणजे अँथ्रॅकनोज. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे क्रॉप पाहायचं आहे ते आहे मेजर डिसीज इन बनाना. बनानावरती पण आपल्याला क्वेश्चन आयोग विचारू शकते. ज्यातला महत्वाचा डिसीज आहे तो म्हणजे फ्युजारियम. फ्युजारियम जो आहे याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे फ्युजारियम ऑक्झिस्पोरम फॉर्मा स्पेसिस क्युबेन्स या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला हे बघा या ठिकाणी ही येलोइंग पूर्णपणे झालेली दिसते आणि हे प्लांट या ठिकाणी मरायला सुरुवात होते. त्यानंतर आहे अँथ्रॅकनोज किंवा फ्रूट रॉट डिसीज. ठीक आहे, याला फ्रूट रॉट किंवा अँथ्रॅकनोज याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे कोलेट्रायकन मुसा किंवा ग्लोएस्पोरियम मुसारम या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर सिगाटोका लिफ स्पॉट किंवा येलो सिगाटोका हा पण डिसीज खूप महत्वाचा आहे आणि हा वास्ट डिसीज आहे ज्याच्यामुळे खूप मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळते. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे सर्कोस्पोरा मुसा. या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा आपल्याला या ठिकाणी लिफ स्पॉट पाहायला मिळतो. त्यानंतर फ्रॅक्टल डिसीजेस किंवा ब्लॅक स्पॉट हा जो डिसीज आहे या ठिकाणी हे ब्लॅक स्पॉट जे दिसतात आपल्याला हे ब्लॅक स्पॉट या पानांवरती पाहायला मिळतात. याचा जो कॉजल ऑर्गॅनिझम आहे फायलोस्टिसिना मुसारम या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बॅक्टेरियल विल्ट या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फंगल विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट हे दोन्ही विल्ट आपल्याला या बनानामध्ये पाहायला मिळतात. आयोग आपल्याला असं पण विचारू शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग विच कॉज द बॅक्टेरियल विल्ट इन द डिसीजेस. आणि त्याला मोको विल्ट पण असं पण म्हणतात ज्याच्यावाला कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो इरविनिया कार्टिओरा या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा कॉज होतो किंवा रॅझॅक्टोनिया सोलेनासिरम याही कॉजल ऑर्गॅनिझममुळे पाहायला मिळतो किंवा बुर्कोल्डिरिया सोलेनासिरम या कॉजल ऑर्गॅनिझममुळे पण हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतरचा आहे बंची टॉप, कर्ली टॉप किंवा कॅबेज टॉप किंवा स्ट्रँगल डिसीजेस या ठिकाणी आपल्याला बनानामध्ये पाहायला मिळतो. तर याचं जे आहे ते व्हायरस आहे बनाना बंच टॉप व्हायरस किंवा मुसा व्हायरस 1 या व्हायरसमुळे हा डिसीज बंच टॉप या ठिकाणी पाहायला मिळतो. बेसिकली आयोगाने प्रश्न विचारला तर मोको डिसीज कशामुळे कॉज होतो तर त्याचं एक विचारू शकतात किंवा बंच टॉप डिसीज या ठिकाणी आपल्याला विचारू शकतात. या ठिकाणी आपण क्वेश्चन पाहूया काही. लिव्स हँग अराउंड द सुडोस्टेम येलो स्क्रीट सिम्पटम इज कॉज ड्यू टू द विच ऑफ द फॉलोइंग. हे जे सिम्पटम्स आहेत आपल्याला या वरच्या आकृतीतून पाहायला जर गेलं तर आपल्याला ते पाहायला मिळतात ते म्हणजे फ्युजारियम ऑक्झिस्पोरम क्युबेन्स यामुळे हा फ्युजारियम विल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर मोको विल्ट ऑफ बनाना इज कॉज ड्यू टू द इरविनिया कॉर्टोरा. ठीक आहे, या कॉजल ऑर्गॅनिझममुळे आपल्याला हा डिसीज या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा याला पनामा विल्ट असं पण म्हटलं जाते. त्यानंतरचा आहे द वेक्टर ऑफ द स्टँगल डिसीजेस. हा जो आहे
स्टँगल डिसीजचा कोणता आहे, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं गेलं तर हा डिसीज आपल्याला या ठिकाणी अरे एक मिनिट ठीक आहे, या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी काज झालेला पाहायला मिळतो. याचा वेक्टर आहे पेंटालोंगिया निग्रो नेर्वसा. या काजल ऑर्गॅनिझममुळे या ठिकाणी हा डिसीज काज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा आपला खूप इम्पॉर्टंट क्रॉप आहे जो आहे पोमोग्रेनेट. ठीक आहे, पोमोग्रेनेट मधला सगळ्यात महत्वाचा जो डिसीज आहे तो ज्याच्यावरती आणखीन क्युअर जर करायचं म्हणलं तर खूप शेतकऱ्यांना असेल किंवा विद्यापीठाला असेल आणखीन त्याच्यावरती खूप काम करणं गरजेचं आहे, तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट, झॅन्थोमोनास अनॅक्झेनोपोडिस पॅथोआर प्युनिका. हा जो डिसीज आहे याला आपण तेल्या असं पण म्हणतो. या डिसीजला कोणता डिसीज म्हणतात, तेल्या. तेल्या रोग जो आहे तो हा या काजल ऑर्गॅनिझममुळे पाहायला मिळतो. त्यानंतर आहे लीफ स्पॉट ऑन द फ्रूट स्पॉट, कोलिकोट्रायकम ग्लोएस्पुरिडी जो नावाचं जे काजल ऑर्गॅनिझम आहे त्यामुळे हा डिसीज या ठिकाणी काउज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर सर्कोस्फोरा लीफ स्पॉट सर्कोस्फोरा प्युनिका या काजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा हे लीफ स्पॉट, ठीक आहे, मध्ये तुम्हाला राऊंड किंवा सर्क्युलर दिसतील आणि त्याच्यामध्ये हे ग्रे कलरचा आणि साईडला ब्लॅक मार्जिन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तेल्या जो फ्रूट स्पॉट आहे तो या ठिकाणी तेल्या नाही लीफ स्पॉट आणि फ्रूट स्पॉट या ठिकाणी आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यानंतर हा तेल्या या ठिकाणी हा फ्रूट जे आहे हे या ठिकाणी काउज झाल्यानंतर फ्रूट क्रॅकिंग पण या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचे जे टॉप जे आहे टॉपवरती आपल्याला ड्राय झालेलं पाहायला मिळते. त्यानंतर द जनरल मॅनेजमेंट ते काय आपलं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला फक्त काजल ऑर्गॅनिझम महत्वाचे आहेत आणि आपण ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. मागच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं होतं त्या डिसीजवरती आपण एक थोडीशी रिव्हिजन म्हणून 2 क्रॉप बेसिकली 2-3 क्रॉप आहे जे बेसिकली आपण घेऊया, ज्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस मे बी असू शकतात. आपण असं फिक्स नाही सांगू शकत, पण यावरती मे बी आयोग प्रश्न विचारू शकते. ते म्हणजे राईस. राईस जे त्याचं नाव आहे ओरायझा सटॅवा, हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे, ज्याच्यामध्ये ब्लास्ट आहे पायरिकुलेरिया ग्रीझी किंवा मॅग्नाफोर्था पायरिकुलेरिया ओरायझी किंवा मॅग्नाफोर्था ग्रीझी हा डिसीज या ठिकाणी पाहायला मिळतो. याच्यामध्ये बोट शेप्ड जे स्पॉट्स असतात ते पाहायला मिळतात. त्यानंतर आहे ते म्हणजे ब्राऊन स्पॉट किंवा सेसमम लीफ स्पॉट, त्यामध्ये सर्कस्फोरा जॅन्सेना या काजल हा पाहायला मिळतो. ह्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला जेव्हा आयडेंटिफाय करतो फील्डवरती त्यावेळेस खूप डिफिकल्टीज येतात. फक्त याचा आहे बोट शेप्ड आणि हा ओव्हल शेप्ड आहे. ठीक आहे, तर हा डिसीज 2 मध्ये डिफरन्स करणं खूप डिफिकल्ट जाते. त्यानंतर शीत त्यामध्ये सॅरोक्लॅडियम ओरायझी या काजल ऑर्गॅनिझममुळे हा शीत ब्लाइट जे शीत असते त्या शीतवरती अशा प्रकारचे ब्लॅक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शीत रॉट होता तो आणि हा शीत ब्लाइट राजक्टोनिया सोलानी या काजल ऑर्गॅनिझममुळे जे शीत असते त्या ठिकाणी आपल्याला ग्रे कलरचा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर आहे बंट किंवा कर्नल स्मट किंवा ब्लॅक स्मट या ठिकाणी म्हणतात त्याला. टिलेसिया बार्कलॅना या काजल ऑर्गॅनिझममुळे हा या डिसीज काउज होताना पाहायला मिळतो. आणि हा डिसीज व्हीट मध्ये पण टिलेसिया या जीनसमुळे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर स्टेम रॉट स्क्लेरोसियम ओरायझी, त्यानंतर फूट रॉट डिसीज किंवा बकाना डिसीज फ्युजरियम मॅनिलिफॉर्मी या काजल ऑर्गॅनिझममुळे पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये जे आहे ते रूट जे आहे ते रूट आपल्याला या ठिकाणी रूटच्या ठिकाणी ब्लॅक झालेले पाहायला मिळतात आणि झाड पूर्णपणे ड्राय व्हायला सुरुवात होती. त्यानंतर आहे जो म्हणजे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट, ज्यामध्ये झॅन्थोमोनास ओरायझी पॅथोआर ओरायझी यामुळे हा डिसीज काउज झालेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला असे लांबच्या लांब कलरचे जे स्पॉट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा जो क्रॉप आहे तो महत्वाचा क्रॉप आहे. मागच्या वर्षी त्या क्रॉपवरती आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 2024 ची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये आयोगाने यावरती क्वेश्चन विचारला होता. त्यातला जो क्रॉप आहे तो आहे लीफ ब्लाइट. या लीफ ब्लाइट वरती 2024 च्या राज्यसेवेला क्वेश्चन विचारला होता. आपण मागच्या वेळेस तयारी केली पण डिसीजेस वरती क्वेश्चन नाही आला. मे बी यावेळेस 2 क्वेश्चन तर येऊ शकतात, आयोगाचं काही सांगता येत नाही, आयोग कधी काय करेल तर. तर त्यामध्ये वीटचं जे बॉटॅनिकल नेम आहे ट्रिटिकम ॲस्टिबम हे याचं बॉटॅनिकल नेम आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला डिसीज आहे तो म्हणजे ब्लॅक किंवा स्टेम रस्ट
हा रेस्ट पक्षिण्या ग्रामीण टिटिसा या कॉजल ऑर्गॅनिझममुळे आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी असे ब्लॅक कलरचे जे स्पॉट्स आहेत, रस्ट आहेत, ते या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर लीफ ब्राऊन किंवा ऑरेंज रस्ट आपल्याला या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ऑरेंज कलरचे किंवा ब्राऊन कलरचे स्पॉट्स आपल्याला लीफ वरती पाहायला मिळतात. हा लीफ वरती येतो आणि हा बेसिकली स्टेम वरती येतो. त्यानंतर येलो वरती आपल्याला स्ट्रीप म्हणल्यानंतर कसं असे लांबचे लांब पट्टे, हा पूर्णपणे पट्टा आपल्याला या ठिकाणी प्लांट वरती पाहायला मिळतो आणि याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे पक्षिण्या स्ट्रिफॉर्मिस आणि लीफ किंवा ब्राऊन ऑरेंजचा आहे पक्षिण्या रेकॉन्डिटा. त्यानंतर आहे पावडरी मिल्ड्यू, या ठिकाणी इरिसिपी. आपण आतापर्यंत इरिसिपी ग्रामिनी वार ट्रिटिस आहे या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा पाहायला मिळतो. ही आपण पावडरी मिल्ड्यूचे आतापर्यंत 3 जिनस पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ती पहिली जिनस आहे ते म्हणजे अन्सुनरा. त्यानंतरची दुसरी जिनस जी आहे ती आपल्याला ऑइडियम पाहिलेली आहे आणि तिसरी जिनस या ठिकाणी आपण आता पाहतोय ती म्हणजे इरिसिपी. पहिली कोणती आहे? चलत नाहीये, त्यामुळे ठीक आहे अन्सुनला. त्यानंतर जे ओडियम आणि इरिसिपी या 3 जिनस आहे जे पावडरी मिल्ड्यू डिसीज काउज करतात. त्यानंतर आहे फूट रॉट. हा फूट रॉट जो डिसीज आहे तो आपल्याला कशामुळे पाहायला मिळतो तर पिथियम ग्रामिनिकोलम या कॉजल ऑर्गॅनिझममुळे आपल्याला किंवा पिथियम अरेनोमनस या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतरचा आहे लीफ ब्लाइट. यावरती 2024 ला क्वेश्चन विचारला होता. त्यामध्ये अल्टरनारिया टिटिसिना या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी काउज झालेला पाहायला मिळतो. हे 6 डिसीज परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे क्रॉप म्हणजे सॉर्गम. कारण सॉर्गम हा रब्बीतला क्रॉप आहे, पण जर हा पावसाळ्यात घेतला तर यावरती खूप डिसीजेसचं प्रमाण होऊ शकतं. सध्या खरीप सीझन सुरू आहे, त्यामुळे हा आपण डिसीज घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू, पेरोनोस्क्लेरोस्पोरा, स्वार्गी या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी कॉज झालेला पाहायला मिळतो. आपण हाच डाउनी मिल्ड्यू ग्रेपमध्ये पाहिला होता, त्याचं आहे प्लाझ्मो. एक मिनिट, ठीक आहे. डाउनी मिल्ड्यू पाहिलेला होता, त्याची वेगळी जिनस होती आणि याची या ठिकाणी वेगळी जिनस आहे. त्यानंतर एक्झरहिलियम टर्सिकम ब्लाइट, ठीक आहे. ग्रे पॉइंट मध्ये काय म्हणतात प्लाझ्मोपॅरा विटिकोला. आपल्याला जिनस लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून की आपण परीक्षेमध्ये एलिमिनेशनचा वापर करून आपण या ठिकाणी उत्तर सोडवू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झरहिलियम लीफ ब्लाइट, एक्झरहिलियम टर्सिकम या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रेक्टँग्युलर लीफ स्पॉट सर्कोस्पोला स्वार्गी या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हे बघा हे रेक्टँग्युलर जे शेप आहे ते शेप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर अँथ्रॅकनोज कोलकोट्रायकम ग्रामिनिकोला या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा अँथ्रॅकनोज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रेड रॉट कोलकोट्रायकम ग्रामिनिकोला या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा रेड रॉट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा या स्मट मध्ये खूप सारे स्मट आहेत जे आपल्याला या ठिकाणी असतात, म्हणून हा डिसीज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या क्रॉपचा डिसीज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ग्रेन स्मट, कर्नल स्मट, कव्हर स्मट किंवा शॉर्ट स्मट याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे सेफॅलोथिका स्वार्गी. ठीक आहे. त्यानंतर लूज स्मट किंवा लूज कर्नल स्मट याच्या आहे सेफॅलोथिका क्युरेंटा. ठीक आहे, ही स्पेसिस महत्वाची आहे. त्याच्यानंतर आहे लॉंग स्मट टॉलिपोस्पोरियम इरेनबर्गी. टॉलिपोस्पोरियम इरेनबर्गी या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर हेडमथ सेफॅलोथिका रिलेनी. हे बघा या स्मट मध्ये आपल्याला स्वार्गी त्याच्यामुळे कोणता होतोय ग्रेन स्मट, कर्नेल स्मट, कव्हर स्मट, शॉर्ट स्मट. त्यानंतर लूज स्मट सेफॅलोथिका क्युरेंटा, हेड स्मट सेफॅलोथिका रिलेना आणि लॉंग स्मट टॉलिपोस्पोरियम इरेनबर्गी. आणि त्याच्यानंतरचा आहे युरगोट डिसीज हा किंवा याला शुगरी डिसीज सॅफेलिया सॉर्गी या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचे जे 2 डिसीज आहेत ते दिसले नसतील तुम्हाला. एक मिनिट, हा या ठिकाणी युरगोट जो आहे युरगोट जो आहे
सॅफॅलिना सॉर्गी या कॉजल ऑर्गॅनिझममुळे हा डिसीज या ठिकाणी काऊज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे अशा पद्धतीचे जे क्रॉप आहेत जे एक्झाम ओरिएंटेड आहेत, आपण त्यावरती क्वेश्चन आयोग विचारू शकतोय. अशा दृष्टिकोनातून आपण हे क्रॉप्स या ठिकाणी घेतलेले आहेत. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. कमेंट बॉक्स खुला आहे, त्यावरती तुम्ही आम्हाला क्वेश्चन विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आम्ही याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आमचं चॅनल आहे यूट्यूबवरती एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी. या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून की आमचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला या इन्फॉर्मेशन ही तुम्हाला फायदेशीर ठरेल असं सांगतो आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.